कोल्हापूर येथील गजापूर घटनेच्या निषेधार्थ पैठण शहर आणि तालुक्यातील आक्रोशित शेकडो मुस्लिम समाजाच्या वतीने तहसील कार्यालय औसा येथे आंदोलन करण्यात आले। यावेळी तहसीलदार भरत सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले। तात्काळ दोषींवर दंगलखोरांवर कठोर शासन करण्याची मागणी करण्यात आली आहे। मुस्लिम समाजाच्या मशीद आणि मुस्लिमांना विनाकारण लक्ष्य करण्यात आले असून या घटनेने समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहे। या भ्याड हल्ल्यातील दोषींना कडक शासन करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले। यावेळी औसा येथील मुस्लिम समाजाचे असंख्य नागरिक उपस्थित होते। तर हे 14 तारखेला जे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अतिक्रमणाच्या नावाखाली जे घटना झालेली आहे ते निंदनीय आहे। आम्ही त्याचा प्रथम निषेध करतो आणि आज औसा येथील समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने एक निवेदन देण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री, दोन्ही मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि अर्थमंत्री आणि अल्पसंख्याक आयोग महाराष्ट्र राज्य यांच्या नावे निवेदन देण्यात आलेलं आहे तहसीलदारमार्फत। या निवेदनामध्ये नमूद केलेलं आहे ज्या लोकांनी अतिक्रमणाच्या नावाखाली अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली गजापूर येथे मुस्लिम समाजाच्या घरावर हल्ले करून मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्थळाला पाडून पोथी पुराणाची विठंबना केलेली आहे, त्यासाठी आम्ही त्याचा तीव्र निषेध करत आहोत। आणि प्रशासनाला 6 दिवस झाले आज प्रशासन डोळे झाप करत आहे। आणि काल अर्थमंत्री गेले होते, त्या अर्थमंत्र्यांनी त्यांनी 25,000 रुपयाची घोषणा केलेली आहे, जेणेकरून त्या ठिकाणी 6 किलोमीटर लांब असलेला गजापूर, या गजापूरमध्ये 80 घरं मुस्लिम समाजाचे आहेत आणि ते मुस्लिम समाजाच्या घरांना पाडण्यात आलेलं आहे, जाळपोळ करण्यात आलेली आहे। सदर त्या ठिकाणच्या दर्ग्याची सुद्धा विठंबना करण्यात आलेली आहे आणि 6 दिवसा अगोदर तिथल्या समाजाने आमच्यावर हल्ला होणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली होती। ते प्रशासनाला ते लक्ष न देता प्रशासनाला डोळेझाप केलेलं आहे, त्यामुळे तिथल्या मुस्लिम समाजावर अन्याय झालेला आहे। आणि संबंध महाराष्ट्रभर छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले यांचं महाराष्ट्र म्हणण्याला काळिमा फासण्याचे हे कृत्य झालेले आहे। तरी आम्ही प्रशासनाला आपल्यामार्फत, मीडियाच्या मार्फत आम्ही विनंती करत आहोत की त्या मुस्लिम समाजाला न्याय देण्यात यावा। गाव माझा न्यूज करिता रमेश लोंढे, लातूर।